Okay friends, in previous lecture we are discuss about the entire informations about the human excretory system consisting pair of kidneys, pair of ureter, urinary bladder and urethra. हा पूर्ण पार्ट्स आपण त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स हा डिटेल मध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतर एक लास्ट स्टेटमेंट आलं होतं पहा, each kidney which having the one of the most important part which is essential for their excretion and osmoregulation. That part is known as the nephron. So what is meant by nephron? Nephron is the structural and functional unit of kidney. पा याच्या आधी आपण एक डेफिनेशन्स पाहिला. व्हॉट इज मीन बाय सेल असं म्हटलं तर सेलची डेफिनेशन काय करतो आपण? सेल इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजेच लाईफचा सर्वात बॉटम बेस असेल कोणतं, ती कोण आहे? सेल. बिकॉज इच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज फॉर्म्ड बाय द सिंगल ऑर मेनी सेल. दॅट्स वाय द युनिट ऑफ लाईफ म्हणजे कोणाला म्हटलं आम्ही? सेल. सिमिलर जर किडनी या ठिकाणी एक्सक्रिएशन आणि ऑस्मोरेग्युलेशन फंक्शन करत असेल तर यांचं एंटायर फंक्शन रेग्युलेट करणारा असा कोणता पार्ट्स आहे की जो किडनीचं फंक्शन परफॉर्म करतो, तर त्या पार्टला काय म्हणतो आम्ही? नेफ्रॉन. सो नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. वाक्य विसरायचंच नाही आहे, कारण किडनी ज्यावेळेस डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स करतं तर किडनीचे जेवढे काही फंक्शन्स आहेत ते ॲक्च्युअल कोण करतं? नेफ्रॉन करतं. तर आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चर्समध्ये आपल्याला डिटेल स्ट्रक्चर पाहायचं आहे की व्हॉट इज मीन बाय नेफ्रॉन. स्ट्रक्चरली नेफ्रॉन इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी part and each and every part which perform the different types of functions. तो डिटेल्स मध्ये पाहायचा आहे तर तिथं आपल्याला पहिलं वाक्य आधी लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज मीन बाय नेफ्रॉन? नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. नाउ दिस नेफ्रॉन स्ट्रक्चरली इट कन्सिस्ट ऑफ मेन टू पार्ट. पा नेफ्रॉनला स्ट्रक्चरली जर पाहिलं आपण तर नेफ्रॉनमध्ये जो फर्स्ट पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं आपण? माल्फिजियन बॉडी किंवा माल्फिजियन कार्पस्कल्स म्हणतो आपण. आणि सेकंड पार्ट्स आहे ज्याला म्हटलं आपण दॅट इज नोन ॲज द रेनल ट्यूब्युल्स. So these are the two parts present in the each nephron. Number of nephron म्हटलं तर each kidney which having the 1 millions of the nephron. हा लाइन टू लाइन MCQs विचारला जाऊ शकतो. NCERT मध्ये स्टेटमेंट दिलं पा, each kidney म्हणजे प्रत्येक किडनीमध्ये नेफ्रॉनची संख्या किती आहे, तर वाक्य पुन्हा लक्षात ठेवायचं. each kidney which having the 1 millions of nephron and each nephron. प्रत्येक नेफ्रॉन पाहिलं तर प्रत्येक नेफ्रॉनचे मेन दोन पार्ट्स पडतात, ज्यापैकी एकाला म्हटलं आम्ही माल्फिजियन बॉडी अँड सेकंड वन इज नोन ॲज द रेनल ट्यूब्यूल. पा डायग्रामॅटिकल जर पार्ट्स पाहिलं आपण तर स्ट्रक्चरमध्ये नेफ्रॉनला जर आपण या ठिकाणी पाहिला जो लार्जेस्ट पार्ट्स आहे किंवा कप शेप्ड पार्ट्स असतो पाचशा पद्धतीनं, ज्या कप शेप्ड पार्ट्सला मी काय नाव दिलं? दॅट इज कॉल्ड एज द माल्फिजियन बॉडी. पण ॲक्च्युअल यामधील हा जो कप शेप्ड पार्ट्स आहे, इनसाइड द कप शेप्ड पार्ट्स यांच्यामध्ये येणारा परत एक पार्ट्स आहे ज्या पार्टला मी नाव दिलं ग्लोमेरुलस. पा या ठिकाणी जे ग्लोमेरुलस असतात तो ग्लोमेरुलसमध्ये इथं या कम्प्लिटली कोण असतात? ब्लड कॅपिलरीज. पा या पार्टला काय नाव दिलं आपण? दॅट इज कॉल्ड एज द ब्लड कॅपिलरीज. हा पार्ट्स कोणता झाला? दॅट इज नोन एज द, याला म्हणायचं एफिरंट आर्टरिओर. आणि हा जो पार्ट्स असतो याला म्हणायचं इफरंट आर्टरिओल. सो these are the parts that is known as the, या एंटायर पार्टला म्हणायचं ग्लोमेरुलस. सो ह्याच्यामध्ये हा ब्लड कॅपिलरी दिसत आहेत. या ब्लड कॅपिलरीज एफरंट आर्टरिओल्स अँड इफरंट आर्टरिओल्स दे गेट टुगेदर टू फॉर्म द वन ऑफ द पार्ट दॅट इज नोन एज द ग्लोमेरुलस. पा नेफ्रॉनमध्ये हा जो पार्ट्स आहे या पार्टला काय म्हटलं मी? ग्लोमेरुलस. ज्या ग्लोमेरुलसमध्ये आम्हाला इथं जो कप शेप्ड पार्ट्स पाहायला भेटतो त्या कप शेप्ड पार्ट्सला म्हणायचं दॅट इज नोन एज द बोमेन्स कॅप्सूल. पा हा जो कप शेप्ड पार्ट्स आहे ज्यांच्यामधील वन एंड हा जो इथं ओपनिंग होतो त्या ओपनिंग होणाऱ्या पार्टला रेनल ट्यूब्यूल्स अटॅच आहेत, तर या पार्टला नाव द्यायचं दॅट इज नोन एज द
Bowman's capsule. So these are the entire Bowman's capsule and glomerulus, they get together to form the Malpighian body. तर इथं या ठिकाणी पहा ग्लोमेरुलस दिला आणि दुसरा पार्ट्स कोणता Bowman's कॅप्सूल असेल. तर या दोघांना मिळून काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज द Malpighian body. So Malpighian is the body, is the parts of nephron. What is the Malpighian body? Malpighian body is the parts of nephron. It consists of main two parts. ज्यांच्यातील पहिला parts म्हटलं the cup shaped parts of Malpighian body, that is called as the Bowman's capsule, and inside the Bowman's capsule the blood entering किंवा the highly blood capillaries like structure is present, that is called as the glomerulus. So glomerulus and Bowman's capsule, they get together to form the Malpighian body, which is the parts of नेफ्रॉन. म्हणून नेफ्रॉनच्या पहिल्या पार्ट्स मध्ये येणारे हे दोन पार्ट लक्षात ठेवा. ज्यांच्यामध्ये ग्लोमेरुलस जर पार्ट्स पाहिला आपण तर ग्लोमेरुलस मध्ये दोन एंट्री आणि एक एक्झिट पार्ट्स आहे. पहा, व्हेनेवर द ब्लड एंटर्स इनसाइड द ग्लोमेरुलस, यांच्यामध्ये ज्यावेळेस ब्लड एंट्री करतं त्यावेळेस एंट्री ब्लड कशातून करतं, एफरंट आर्टरिओल्स, आणि जे एक्झिट होतो तो एक्झिट कुणामधून होतं, इफरंट आर्टरिओल्स. म्हणजे हा पहा यांच्यामध्ये हा ब्लड फ्लो ब्लड कॅपिलरीज मधून ट्रान्सफर होतो आणि हा ब्लड फ्लो होऊन शेवटी तो एक्झिट कुठून होतो, थ्रू द इफरंट आर्टरिओल्स. तर स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. The glomerulus, which having the blood capillary like structure, which is enclosed or which is present inside the surrounding cup like parts, or that part is known as the Bowman's capsule. So that is known as the glomerulus. Whenever the blood enters inside the glomerulus through कुणाद्वारे एंट्री करतं, efferent arterioles, and given out through the efferent arterioles. तर पहा या ज्या ट्यूब्युल्स आहेत यांच्यातून हा ब्लड एंट्री करतो आणि दोघांमध्ये कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, that diameter of efferent arterioles is bigger than the diameter of efferent arterioles. कारण हे स्टेटमेंट आपल्याला पुढे ज्यावेळेस आपण फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन पाहणार त्यावेळेस तुम्हाला या दोघांवर क्वेश्चन्स विचारला जाईल, कारण या ठिकाणी अल्ट्रा फिल्ट्रेशनसाठी या दोघांचं स्ट्रक्चर या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर पहिला स्टेटमेंट लक्षात ठेवा, दोघांपैकी कुणाचा डायमीटर जास्त असतो, डायमीटर बिगर किंवा मोर असेल कुणाचा, एफरंट आर्टरिओल. ब्लड एंट्री ग्लोमेरुलस मध्ये कुणातून करतं, एफरंट आर्टरिओल. सो व्हॉट इज द एफरंट आर्टरिओल, दीज आर द फाईन ब्रँच ऑफ रेनल आर्टरी. पहिला आपण किडनीमध्ये जे ब्लड एंट्री करणारी मेन आर्टरी असते ज्याला काय म्हटलं आम्ही, रेनल आर्टरी. त्या रेनल आर्टरीच्या पुन्हा फाईन ब्रँचेस पडतात, त्यातली एक ब्रँच जे ग्लोमेरुलस मध्ये एंट्री करते यांना काय म्हणायचं, एफरंट आर्टरिओल्स. अँड दॅट एफरंट आर्टरिओल्स दे कलेक्ट द ब्लड यांच्यामधून किंवा दे एंटर द ब्लड इनसाइड द ग्लोमेरुलस अँड गिवन आउट थ्रू द इफरंट आर्टरिओल्स. अँड दॅट स्ट्रक्चर इज नोन एज द ग्लोमेरुलस विच सराउंडिंग कप लाइक पार्ट that is called as the Bowman's capsule, and they get together to form the Malpighian body. Now this Bowman's capsule, it consists of main two layer. पा यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर two layers आहेत. याला म्हटलं आपण outer layer and this is one is known as the inner layer. So how many layers are present? This Bowman's capsule which having the two layer, outer and inner. Outer layer is known as the, outer layer ला काय म्हणतो आपण, that is called as the parietal layer. So outer layer is known as the parietal layer and inner layer is known as the visceral layer. दोन शब्द लक्षात ठेवा. इनर आउटर लेयर ऑफ Bowman's capsule is known as the parietal, inner layer of Bowman's capsule is known as the visceral layer, and that visceral layer which is comes in contact with the glomerulus where the internal lining ज्या सेल्स असतात त्या इंटरनल लाइनिंग सेल्स जी प्रोव्हाइड होतात त्यांना काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज द इपिथेलियल सेल्स. पाहिलं आपण पहा ज्यामध्ये आपण Bowman's capsule इज इंटरनली लाइन्ड बाय द कोणत्या इपिथेलियल असतात, या ठिकाणी स्क्वायमोज इपिथेलियल सेल्स आहेत आणि या स्क्वायमोज इपिथेलियल सेल मध्ये काही सेल मॉडिफाईड होतात अँड दॅट मॉडिफाईड सेल दे आर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द व्हिसरल लेयर. कुणावरच्या सेल्स आहेत त्या व्हिसरल लेयर्सवरल्या ज्या मॉडिफाईड सेल्स आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट कुणाशी येतो, ग्लोमेरुलसशी कॉन्टॅक्ट होतो आणि ग्लोमेरुलसला कॉन्टॅक्ट झाल्यानंतर या ज्या सेल्स आहेत या सेल्सला म्हणतो आपण दॅट इज नोन एज द पोडोसाइट.
पोडोसाइट सेल्स. कोणत्या सेल्स आहेत त्या? पोडोसाइट सेल्स आहेत. अँड दॅट सेल विच इज प्रेझेंट ऑन द कोणत्या लेअरवर असतात? दॅट इज प्रेझेंट ऑन द इनर लेअर. तर काय काय लक्षात ठेवायचं पहा. दिस इज द पार्ट्स ऑफ Malpighian body. Actual Malpighian body is the parts of nephron. These are present inside the renal cortex. पाहिला आपण किडनीमध्ये 2 regions असतात, आउटर अँड इनर. आउटर रिजनचं नाव काय? रेनल कॉर्टेक्स. ज्या रेनल कॉर्टेक्समध्ये पार्ट्स ऑफ नेफ्रॉन आहेत त्या पार्टचं नाव काय? Malpighian body. Malpighian bodyचे किती पार्ट्स पडले? 2. एकाचं नाव काय? बोमेन्स कॅप्सूल. दुसरा ग्लोमेरुलस. बोमेन्स कॅप्सूलचा शेप कसा असतो? कप शेप्ड. किती लेयर्स असतात? 2 लेयर, आउटर अँड इनर. आउटर अँड इनर लेयर internal lined by the squamous epithelial cells, and that is consisting the modified cell. ज्या मॉडिफाईड सेल्स आहेत त्या कोणत्या लेयरवर आहेत? परायटल आणि विसरल. त्यापैकी जो विसरल लेयर आहे यातली जी स्क्वॅमोज इपिथेलियल सेल्स आहे ज्यांचं मॉडिफिकेशन सुसून काही सेल तयार होतात, ज्या सेलचं नाव काय? पोडोसाइट सेल. अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेल ड्युरिंग द रिक्वायर्ड ड्युरिंग द अल्ट्रा फिल्ट्रेशन. कारण या सेलचं नेचर पोरस असतं आणि ज्यावेळेस ब्लड फिल्ट्रेशन होतं त्या पोडोसाइट सेल्सपासून जे फिल्ट्रेट होतं त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार जी फर्स्ट युरिन आहे, ज्या युरिनला काय म्हणतो आपण? प्रायमरी युरिन. तर पुढे पाहणार आहेत. तर या ठिकाणी पोडोसाइट सेल. यांच्यानंतर पहा, ज्यावेळेस हा नेक रिजन्स आहे, हा जर नेक रिजन्सपासून येणारा पार्ट्स आहे ॲक्च्युअल, या पार्टला काय म्हणतो आपण? पहा ॲक्च्युअल आता हा पार्ट्स इथं हा लक्षात ठेवा. हा कोण आहेत? PCT, प्रॉक्झिमल कॉन्व्हेलेटिंग ट्यूब्युल्स. हा जो असा कॉईल लाईक पार्ट दिसतो, या पूर्ण कॉईल लाईक पार्टला या ठिकाणी स्ट्रक्चरली पार्ट्स दाखवला. हा पा, हा कोणता पार्ट्स आहे? PCT. ज्या PCT पासून ॲक्च्युअल हा फार कॉइलिंग पार्ट्स असतो आणि या कॉइलिंग पार्ट्समधून जो या ठिकाणी असा कॉईल स्ट्रक्चर झाला, कॉइलिंग स्ट्रक्चरपासून जो लोअर साईडला येणारा पार्ट्स असतो जो यू शेप्ड स्ट्रक्चर फॉर्म करतं त्या पार्टला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज द लूप ऑफ हेनले. कोणता पार्ट्स आहे हा? लूप ऑफ हेनले. पा, दॅट इज कॉल्ड एज द यू शेप्ड पार्ट्स अँड दॅट यू शेप्ड पार्ट्स इज नोन एज द काय म्हटलं आपण याला? लूप ऑफ हेनले. पा, हा जो कॉईल लाईक स्ट्रक्चर आहे, इमॅजिन करायचं की हा जो कॉईल लाईक पार्ट्स आहे तो इथं आहे, म्हणजेच हा पार्ट झाला. दॅट इज कॉल्ड एज द काय नाव याचं? PCT. काय म्हणतो आपण याला? PCT, प्रॉक्झिमल कॉन्व्हेलेटिंग ट्यूब्युल्स. कुणाचा पार्ट्स आहे? रेनल ट्यूब्युल. दॅट रेनल ट्यूब्युल विच हॅविंग द फर्स्ट वन PCT, सेकंड वन इज लूप ऑफ हेनलेज and third one that is called as the DCT and last one they can open inside the collecting tubules. पा, यांच्यामध्ये हा पार्ट्स कोणता झाला? दॅट इज नोन एज द PCT. दिस प्रॉक्झिमल कॉन्व्हेलेटिंग ट्यूब्युल्स अरायझिंग फ्रॉम द बोमेन्स कॅप्सूल अँड दे आर रिचेस अप टू द डिसेंडिंग लाईन. जो यू शेप्ड हा जो पार्ट्स आहे या पार्टला काय म्हटलं आपण? दॅट इज कॉल्ड एज द लूप ऑफ हेनले. हा पार्ट कोणता झाला? लूप ऑफ हेनलेज, ज्यांच्यापैकी याला म्हणतो आपण डिसेंडिंग लाईम आणि हा जो पार्ट्स आहे याला म्हणायचं असेंडिंग लाईम. So descending limb and ascending limb is the parts of loop of Henle which is the U-shaped part and that part is present inside the कुठे असतो हा? करेक्ट, रेनल मेडुला. पाहिला आपण किडनीमध्ये किती रिजन्स आहेत? 2. एकाला काय म्हटलं? रेनल कॉर्टेक्स आणि दुसरा रेनल मेडुला. मग कॉर्टेक्समध्ये असणारे पार्ट्स कोणते आहेत? Malpighian बॉडी आणि PCT. आणि हा जो यू शेप्ड पार्ट्स आहे दे आर इनरवेट इनसाइड द कुणामध्ये असतो तो? रेनल मेडुला. दॅट इज कॉल्ड एज द यू शेप्ड पार्ट्स विच हॅविंग द 2 लिम्ब. वन इज द डिसेंडिंग लाईन, अनदर वन इज द असेंडिंग लिम्ब. कुणाला म्हणायचं पहा? PCT पासून जे डाऊनवर्ड डायरेक्शनला येणारी ट्यूब त्याला काय म्हणायचं? डिसेंडिंग लिम्ब. आणि जो यू शेप्ड टर्न तो अराइज अपवर्ड डायरेक्शन त्याला काय म्हणतं? असेंडिंग लाईन. किंवा ज्यांच्यापासून नंतर कंटिन्यू एक ट्यूब्युल्स येते. कोणती ट्यूब्युल्स आहे? दॅट इज नोन एज द ज्या पार्टला काय म्हटलं आपण? DCT. पा, कोणता पार्ट्स म्हटलं मी याला? DCT. मग DCT हा कोणता झाला? डिस्टल कॉन्व्हेलेटिंग ट्यूब्युल्स. पा,
फर्स्ट कोणता PCT, सेकंड कोण आहे लूप ऑफ हेनले, थर्ड कोणता आला DCT, डिस्टल कॉन्व्होल्युटिंग ट्यूब्यूल्स. अँड दॅट डिस्टल कॉन्व्होल्युटिंग ट्यूब्यूल्स दे कॅन ओपन इन अ स्पेशलाइज्ड कॉमन कलेक्टिंग डक्ट. पा या ठिकाणी इथं या डक्ट्समध्ये ओपन होणारा हा पार्ट्स आहे, म्हणजे यांच्या साईडला मेनी दॅट नेफ्रॉन विच इज ओपन इन अ कुणामध्ये ओपन होतात कलेक्टिंग डक्ट्समध्ये. सो 6 to 7 और 8 नेफ्रॉन असे अनेक नेफ्रॉन याला जे कनेक्ट होतात त्या पार्टला काय म्हणतो आपण कलेक्टिंग ट्यूब्यूल्स. तर नाव लक्षात ठेवा. नेफ्रॉन इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी पार्ट्स, 2 पार्ट. फर्स्ट वन इज द Malpighian body, second one is the renal tubule. That renal tubule it consists of PCT. PCT means proximal coronary tubules. These are the highly coil like structure which is present inside the कुठे present असतो renal cortex. These are arising from the कुणापासून अरायझिंग होतं बोमेस कॅप्सूल अप टू द कुठपर्यंत असतो डिसेंडिंग लाईन ऑफ लूप ऑफ हेनले. याच्यानंतर लूप ऑफ हेनले म्हटलं तर लूप ऑफ हेनले दीज आर द यू शेप्ड पार्ट, यू शेप्ड टर्न विच इज प्रेझेंट इनसाइड द रेनल मेडुला. नाव फ्रॉम द असेंडिंग लाइन अप टू द कलेक्टिंग ट्यूब्यूल्स अगेन हाईली कॉइल लाइक स्ट्रक्चर इज प्रेझेंट that is called like the distal convoluting tubules and that directly open inside the collecting tubules. So that many collecting tubules they can open inside the duct of Bellini and duct of Bellini which is present inside the renal pyramids. पहिला आपण डक्ट ऑफ बेलिनी कशामध्ये ओपन होतात डक्ट ऑफ बेलिनी डायरेक्टली ओपन इनसाइड द मायनर कॅलेक्स देन मेजर कॅलेक्स अँड देन रेनल पल्वेस. म्हणजेच पुढे आपण स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस फंक्शन डिटेल पाहणार आहेत, ज्यावेळेस इथं ब्लड फिल्ट्रेशन होतं, फिल्ट्रेशन झालेलं ब्लड फिल्ट्रेशन झालेलं ब्लड पाशी इथं काय तयार होतं प्रायमरी युरिन आणि या प्रायमरी युरिनला पुन्हा फायनलाइज युरिन तयार होऊन ते डायरेक्टली कलेक्टिंग ट्यूब्यूल्समध्ये जातं आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल्समधून तो रेनल पल्वस आणि रेनल पल्विस पासून ते कुठे येतं डायरेक्टली युरिनरी ब्लॅडर युरेथ्रा अँड रिलीज आउटसाइड द बॉडी. तर या ठिकाणी जो रेनल ट्यूब्यूलचा पार्ट्स आहे त्यातले इच अँड एव्हरी पार्ट लक्षात ठेवा. फर्स्ट वन इज द PCT. What is the PCT? PCT is also known as the proximal coronary tubules which is present inside the renal cortex which is present between the Malpighian Bowman's capsule and descending limb of loop of Henle. That part is known as the PCT. What is the functions of PCT? PCT जर functions म्हटलं तर functions लक्षात ठेवायचं reabsorptions of useful substances from filtrate. ॲक्च्युअल हा पार्ट पुढे पाहणार आहेत आपण. काय नाव दिलं रिॲब्सॉर्प्शन ऑफ युजफुल सबस्टन्सेस फ्रॉम द फिल्ट्रेट. काय होतं ज्यावेळेस इथं ब्लडचं फिल्ट्रेशन होतं, ब्लडचं फिल्ट्रेशन होऊन ज्यावेळेस इथं प्रायमरी युरिन तयार होते तर ॲक्च्युअल प्रायमरी युरिनमध्ये बोथ युजफुल अँड नॉन युजफुल दोन्ही सबस्टन्सेस असतात आणि हा फिल्ट्रेट प्रायमरी युरिन ज्यावेळेस पास होतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे युजफुल सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल बॉडीला ग्लुकोजची गरज आहे पण ग्लुकोज जर फिल्ट्रेट झाला तर त्या ग्लुकोजला काय करावं लागतं रिॲब्सॉर्प्शन्स करावं लागतं आणि परत त्याला कशामध्ये टाकावं लागतं ब्लडमध्ये. म्हणून या ठिकाणी हे जे रिॲब्सॉर्प्शन्स फंक्शन्स करतात तर रिॲब्सॉर्प्शन फंक्शन्स कुणाचं आहे PCT. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ PCT? Reabsorption of useful substances from the filtrate and they are put inside the blood. That function is regulated due to the presence of part that is known as the PCT or proximal convoluting tubules. Now whenever this urine they can pass through the loop of Henle, at that time this loop of Henle to maintain the salt water balance त्या फिल्ट्रेटमध्ये किंवा बॉडी फ्लुइडमध्ये टिश्यू फ्लुइड जो असतो त्या दोघांमधलं सॉल्ट आणि वॉटर या दोघांचं बॅलन्स मेंटेन करण्याचं मेन फंक्शन जर कोण रेग्युलेट करत असेल ज्याला काय म्हणतो आपण लूप ऑफ हेनलेज किंवा हेनलेज ऑफ लूप विच रेग्युलेट टू मेंटेन द सॉल्ट वॉटर बॅलन्स. इन शॉर्ट त्याला एक नाव दिलं जातं दॅट इज नोन एज द ऑस्मो रेग्युलेशन. काय म्हणतो आपण त्याला ऑस्मो रेग्युलेशन. मग या ठिकाणी रिॲब्सॉर्प्शन फंक्शन कुणाचं PCT, ऑस्मो रेग्युलेशन फंक्शन मेंटेन कोण करतं लूप ऑफ हेनले. याच्यानंतर हेच युरिन कुणामध्ये पास होतं DCT मध्ये.
मग DCT मध्ये ज्यावेळेस पास होतं त्यावेळेस ॲक्च्युअल रिॲब्सॉर्प्शन ऑफ एक्सिस वॉटर असेल तेही रिॲब्सॉर्प्शन्स केलं जातं आणि त्याचं कन्झर्वेशन केलं जातं, किंवा DCT मध्ये रेनल सिक्रिशन फंक्शन्स होतं. कोणतं फंक्शन होतं? रेनल सिक्रिशन. नाव लक्षात ठेवा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ DCT विच परफॉर्म द फंक्शन रेनल सिक्रिशन. आज फक्त नाव लक्षात ठेवा, ॲक्च्युअल फंक्शन्स आपल्याला पुढे पाहिजेत. रेनल सिक्रिशन काय होतं त्या प्रोसेसमध्ये पहा. जे ब्लड फिल्ट्रेशन होऊन इथं युजफुल सबस्टन्सेस आलेले आहेत ते युजफुल सबस्टन्सेस रिॲब्सॉर्प्शन करावं लागतं, आणि ज्यावेळेस इथं युजफुल सबस्टन्सेस फिल्ट्रेट होतात त्याच वेळेस ब्लडद्वारे काही नॉन युजफुल सबस्टन्सेस परत ते ब्लडमध्ये राहिलेले असतात. त्या नॉन युजफुल सबस्टन्सेसला परत कशातून घेतलं जातं? ब्लडमधून घेतलं जातं आणि DCT मध्ये टाकलं जातं, ज्याला काय म्हणतो आपण? रेनल सिक्रिशन. ॲक्च्युअल हा पार्ट्स आपल्याला फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन्समध्ये डिटेल पाहायचा आहे. इथं नाव लक्षात ठेवायचं आहे की रिॲब्सॉर्प्शन फंक्शन कुणाचं? PCTचं. ऑस्मो रेग्युलेशन फंक्शन्स कुणाचं? लूप ऑफ हेनले. मग रेनल सिक्रिशन कोण करतं? DCT करतं. मग DCT, PCT, लूप ऑफ हेनले हे कुणाचे पार्ट्स आहेत? रेनल ट्यूब्यूल. मग ज्यावेळेस DCT मधून युरिन फॉर्मेशन होतं आणि ॲक्च्युअल ती कलेक्ट कुणामध्ये होतं? कलेक्टिंग ट्यूब्यूल्स. अशा कलेक्टिंग ट्यूब्यूलला मेनी काय अटॅच असतात? नेफ्रॉन. आणि ही फायनल युरिन कुणामध्ये कलेक्ट होते? इनसाइड द डक्ट ऑफ बेलिनी. हा पार्ट कुणामध्ये आहे? पॅपिलीजमध्ये. आणि तो डायरेक्टली ओपन कुठं होतो? ओपन इनसाइड द मायनर कॅलेक्स, देन मेजर कॅलेक्स अँड देन रेनल पेल्विस. यांच्यामध्ये हे युरिन काय होतं? कलेक्ट होतं. आणि किडनीमधून ज्यावेळेस युरिन एक्झिट होते त्यावेळेस ते कोणत्या पार्टद्वारे होते? थ्रू द युरेटर. करेक्ट. मग यांच्यामधील हा पार्ट लक्षात ठेवा. DCT रेनल सिक्रिशन्स करतं, लूप ऑफ हेनले ऑस्मो रेग्युलेशन्स करतो, PCT हा रिॲब्सॉर्प्शन्स करतं, आणि अल्ट्रा फिल्ट्रेशन करतं मॉल्फिजियन बॉडी. तर मॉल्फिजियन बॉडीचं फंक्शन्स काय? टू मेंटेन. या ठिकाणी काय करतं? अल्ट्रा फिल्ट्रेशन. ॲक्च्युअल अल्ट्रा फिल्ट्रेशन हे कुणाचं होतं? ऑफ ब्लडचं फिल्ट्रेशन ना मायक्रोस्कोपिक लेवलला होतं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? अल्ट्रा फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. दॅट प्रोसेस इज टेक्स प्लेस इनसाइड द मॉल्फिजियन बॉडी. तर हा पार्ट्स आपण पुढे डिटेल्समध्ये स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन अँड फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन या दोघांमधील हा पार्ट झाला स्ट्रक्चरचा, आणि याच्यानंतरचं आपण पाहणार आहेत ज्याला म्हणतो आपण फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन. तर इथं परत एक वाक्य लक्षात ठेवा. This nephron or structurally the nephron it consists of main two types. किंवा नेफ्रॉनच्या जर आपण त्याच्या स्ट्रक्चरनुसार पाहिलं तर दोन टाइप्स आहेत. एकाला म्हणतो आपण कॉर्टिकल नेफ्रॉन. पहा या ठिकाणी लिहिलं टाइप्स ऑफ नेफ्रॉन म्हटलं तर फर्स्ट वन कॉर्टिकल नेफ्रॉन, आणि दुसरा जो आहे ज्याला म्हणतो आपण जक्स्टा ग्लोमेरुलर नेफ्रॉन किंवा जक्स्टा नेफ्रॉन ग्लोमेरुलर नेफ्रॉन. How many types of nephron? Two types of nephron. One is the cortical nephron and another one is the juxtaglomerular nephron. Main difference काय आहे पहा. नेफ्रॉनमध्ये ज्यावेळेस आपण लूप ऑफ हेनले म्हटलं तर काही नेफ्रॉनमध्ये व्हेरी शॉर्ट हा लूप ऑफ हेनले असतो. काय म्हटलं? इन सम नेफ्रॉन द लूप ऑफ हेनले इज व्हेरी शॉर्ट और हायली रिड्यूस्ड, and these loop of Henle they are partially situated inside the renal medulla. काय म्हटलं लक्षात घ्या. पा लूप ऑफ हेनले कोणता पार्ट्स आहे? यू शेप्ड. ॲक्च्युअल तो कुणामध्ये प्रेझेंट आहे? रेनल मेडुलामध्ये. पण ज्या ठिकाणी काही नेफ्रॉन जर पाहिलं तर या नेफ्रॉनमध्ये हा जो लूप ऑफ हेनले असतो तो हायली रिड्यूस्ड असतो, किंवा हायली रिड्यूस्ड म्हणण्यापेक्षा निग्लिजिबल हा यू ट्यूब सारखा पार्ट्स असतो, अँड दॅट इज डीपली सिच्युएटेड और सुपरफिशियली सिच्युएटेड. जर तो लहान पार्ट्स असेल तर रेनल मेडुलामध्ये फक्त पार्शियली काय होत होतो? डीप होतो. पार्शियली स्मॉल लूप ऑफ हेनले डीप इनसाइड द रेनल कॉर्टेक्स. कुणामध्ये डीप होतो तो? कॉर्टेक्स की मेडुला?
करेक्ट, मेडुला. कारण हा पार्ट्स कुणाचा आहे, नेफ्रॉनचा. पण पार्ट कुणामध्ये प्रेझेंट आहे, कॉर्टेक्समध्ये की मेडुलामध्ये. मेडुलामध्ये. मग स्मॉल साईज असेल तो डीप सिच्युएटेड असेल की सुपरफेसियली, सुपरफेसियली असेल. मग सुपरफेसियली असेल तर पेरिफेरल रिजनचं नाव काय, कॉर्टेक्स. तर अशा नेफ्रॉनला काय म्हणायचं, कॉर्टिकल नेफ्रॉन. किंवा एक सिंपल वाक्य लक्षात ठेवा, those nephron which having the very short or reduced loop of Henle and superficially slightly deep inside the renal medulla, such type of nephron, that nephron is known as the cortical nephron. कॉर्टेक्सच्या जवळ असणारा लूप ऑफ हेनले म्हणजेच शॉर्ट किंवा रिड्युस्ड अशा नेफ्रॉनला काय म्हणायचं, कॉर्टिकल नेफ्रॉन. In some nephron, that loop of Henle is well developed or very long. That's why these are deep situated inside the renal medulla. Such type of nephron that is called as the juxta nephron. काय म्हटलं पा, जक्स्टा कुणाला म्हणतात, ज्या नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले कसा असतो, व्हेरी लॉंग असतो आणि डीप सिच्युएटेड कुणामध्ये असतो, रेनल मेडुलामध्ये असतो. अशा नेफ्रॉनला काय म्हणायचं, जक्स्टा. मग कोणत्या बेसिसवर या दोन टाईप, डिपेंडिंग अपॉन द लेंथ ऑफ लूप ऑफ हेनले. व्हेरी शॉर्ट असेल तर कॉर्टिकल नेफ्रॉन, लॉंग असेल तर जक्स्टा नेफ्रॉन. मग जक्स्टा नेफ्रॉनमध्ये जर पाहिलं आपण तर जक्स्टा नेफ्रॉन हा डीप सिच्युएटेड कुणामध्ये असतो, लूप ऑफ हेनले डीप सिच्युएटेड इनसाइड द मेडुला. अँड दिस टाइप ऑफ नेफ्रॉन प्रेझेंट इनसाइड द ईच किडनी. किडनीमध्ये हे दोन टाईपचे नेफ्रॉन आपल्याला पाहायला भेटतात. यांच्यामधील हा स्ट्रक्चर आपण पाहिला, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. अँड डिपेंडिंग अपॉन द लेंथ ऑफ कुणाची, लूप ऑफ हेनली, याच्या बेसवर नेफ्रॉनच्या टाईप दोन. एकाला म्हटलं आपण दॅट इज कॉल्ड द कॉर्टिकल अँड अदर वन इज द जक्स्टा. तर या ठिकाणी परत एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे, दॅट इफरंट आर्टरिओल्स. आता या इफरंट आर्टरिओल जर पाहिलं आपण तर या इफरंट आर्टरिओल्स पासून पुन्हा फाईन ब्रँचेस तयार होतात. आता या ठिकाणी मी दाखवतोय, इथून या फाईन ब्रँचेस आला म्हणजेच ही जी काही आर्टरीपासून येणारी फाईन ब्रँच आहे, जी ब्रँच कुणाला रोटेट करते. हा पार्ट्स मी कुणाच्या सराउंडला दाखवतोय, रेनल ट्यूब्यूल. या रेनल ट्यूब्यूलला सराउंडिंग असणारा जो पार्ट्स आहे हाही कॉईल लाईक पार्ट्स आहे, जो कॉइलिंग पार्ट्स होऊन कुणाच्या कॉइलिंग होईल, हा टुवर्ड द कुणामध्ये, तर ॲक्च्युअल हा पार्ट्स कॉइलिंग होत होत कुणाकडे आला, तर या ठिकाणी येणारा हा पार्ट्स दॅट इज नोन ॲज द, कोणता पार्ट्स आहे हा, इफरंट आर्टरिओल्स पासून कंटिन्यू येणारा ह्या ज्या फाईन ब्रँचेस आहेत, या फाईन ब्रँचेस ह्या ॲक्च्युअल काय होतात, या सराउंडिंग असतात. आणि कुणाच्या सराउंडिंगला आहेत, सराउंडिंग टू द, कुणाच्या सराउंडिंगला आहेत, रेनल ट्यूब्यूल्स. रेनल ट्यूब्यूलच्या सराउंडिंगला या ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत, या ब्लड कॅपिलरीज या कुठं असतात, तर सराउंडिंग टू द रेनल ट्यूब्यूल्स. काय दिसतंय आता लक्षात येत नसेल की नेमका पार्ट्स कोणता, तर लक्षात ठेवा. या ठिकाणी मी एक क्लिअरली पार्ट दाखवतोय. या ठिकाणी हा इफरंट आर्टरिओल्स, इफरंट आर्टरिओल्समधून काय कॅरी होतं, करेक्ट, ब्लड कॅरी होतं. मग हा कुणाच्या शेजारी आहे, इथं असणारा हा जो PCTचा पार्ट्स आहे, त्यानंतर हा कोण आहे, लूप ऑफ हेनलेचा पार्ट्स आहे, नंतर कोणता, DCTचा. तर या तिघांना मिळून काय म्हणतो आपण, दॅट इज नोन ॲज द रेनल ट्यूब्यूल. आणि या रेनल ट्यूब्यूलच्या सराउंडिंगला हा पार्ट झाला रेनल ट्यूब्यूल्स. आणि या रेनल ट्यूब्यूलच्या सराउंडिंगला जे फाईन ब्ल्यू कलरमध्ये दाखवला नेटवर्क्स आहे, या नेटवर्कला एक नाव दिलं जातं, त्याला म्हणायचं पेरिट्युब्युलार नेटवर्क. काय म्हणायचं, पेरिट्युब्युलार नेटवर्क. सो व्हॉट इज मीन बाय दॅट पार्ट इज नोन ॲज द पेरिट्युब्युलार network. So what is the peritubular network? The blood afferent arterioles which begins or to continue and which surrounds the कुणाच्या surrounding ला आहे, surrounds to the renal tubules. All this network, that network is known as the peritubular networks. म्हणजे ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत, ज्या इफरंट आर्टरिओल्स पासून फाईन ब्रँचेस पडतात आणि ते कुणाच्या भोवती असतात, या पूर्ण रेनल ट्यूब्यूलच्या PCT, DCT, लूप ऑफ हेनले यांच्या कंटिन्यू जो सराउंडिंगला पेरिट्युब्युलर नेटवर्क आहे, हे ॲक्च्युअल कोण असतात, ब्लड कॅपिलरीज असतात. आणि ते एक्सटेंड कुणापासून होतात, इफरंट आर्टेरिओल. नाव लक्षात ठेवा.
एंट्री कुणी केली आहे, रेनल आर्टरी, त्याच्या फाईन ब्रँचेस पडला, त्यातली एक ब्रँच घेतलं तर त्याला काय म्हटलं, इफरंट आर्टेरियल, त्याच्या फाईन ब्रँचेस पडल्या याला काय म्हटलं, ग्लोमेरुलस, यांच्यातून ब्लड हा कुठं पास झाला, इफरंट आर्टेरियल, आणि इफरंट आर्टेरियलच्या पुन्हा फाईन ब्रँचेस जे कॅपिलरीचं नेटवर्क आहे ते कुणाच्या सराउंडिंगला आहे, रेनल ट्युब्युलच्या. अशा नेटवर्कला काय म्हणायचं, पेरिट्युब्युलर नेटवर्क. अँड दॅट पेरिट्युब्युलर नेटवर्क विच कॅरी, यांच्यातून काय कॅरी होणार, तर यांच्यातून कॅरी काय होतं, ब्लड कॅरी होतं. पुढे आपण फंक्शन्स मध्ये पाहणार आहेत. दॅट इज नोन एज द पेरिट्युब्युलर नेटवर्क. आणि सर्वात महत्त्वाचं एक स्टेटमेंट इथं लक्षात ठेवायचं आहे, ज्यामध्ये एक व्हॅसा रेक्टा नावाचा पार्ट्स आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा कोणता पार्ट्स आहे, लूप ऑफ हेनले, करेक्ट आहे. हा कोणता पार्ट्स आहे, पेरिट्युब्युलर नेटवर्क. म्हणजेच इथं एक स्टेटमेंट तुम्हाला पाहायचं आहे की हा जो लूप ऑफ हेनले आहे, या लूप ऑफ हेनलेच्या पॅरलली असणारा कोणता पार्ट्स आहे, पॅरलली असणारा हा जो पार्ट्स आहे याला कोणतं नेटवर्क म्हणलं, पेरिट्युब्युलर नेटवर्क. मग हे दोन ज्यावेळेस पॅरलली फॉर्म होतात त्यावेळेस या एंटायर पार्टला एक नाव दिलं जातं, दॅट इज नोन ॲज द व्हॅसा रेक्टा. काय म्हणायचं त्याला, व्हॅसा रेक्टा. सो व्हॉट इज द व्हॅसा रेक्टा, व्हॅसा रेक्टा इज द पार्ट्स. पहा या ठिकाणी इथं जर हा यू शेप्ड पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं मी, लूप ऑफ हेनले. या लूप ऑफ हेनले हा जी ट्यूब आहे या ट्यूबच्या पॅरललमध्ये सम पार्ट्स ऑफ द पेरिट्युब्युलर नेटवर्क, या पेरिट्युब्युलर नेटवर्कचा काही पार्ट हा याला काय होत असा, पॅरलली असतो. मग या ठिकाणी हा सपोज या डिसेंडिंग लाईनला पॅरलल आहे आणि हा इकडं जर पॅरलल असेल तर इथं पॅरलल झाल्यामुळं या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, दॅट इज नोन ॲज द व्हॅसा रेक्टा. सो व्हॉट इज द व्हॅसा रेक्टा, सम पार्ट्स ऑफ द पेरिट्युब्युलर नेटवर्क विच इज पॅरलल टू द लूप ऑफ हेनले अँड दॅट पार्ट इज नोन ॲज द व्हॅसा रेक्टा. ॲक्च्युअली याचं फंक्शन्स पुढे पाहायचं आहे. काउंटर करंट मेकॅनिझम हे फंक्शन्स मेंटेन करतं. पुढे आपण फिजिओलॉजी युरिन फॉर्मेशनमध्ये डिटेल्स पाहणार आहेत. आज तुम्हाला फक्त याच्यातले काय पाहिजेत, स्ट्रक्चर आणि त्यांच्यातले कोणते पार्ट्स आहेत हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर पहा इन ब्रीफ या लेक्चर्समधलं काय काय लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला कशाचं डिस्कस केलं आपण, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय नेफ्रॉन. Nephron is the structure and functional unit of kidney. How many nephron present in the each kidney? 1 millions of the nephron present inside the each kidney. Structurally, nephron it consists of how many part? 2 part. First one is the Malpighian body. Second one is known as the renal tubule. Out of this, the Malpighian body it consists of how many part? 2 part. One is the glomerulus and another one is the Bowman's capsule. What is the glomerulus? Glomerulus is the part present inside the Bowman's capsule which carry the blood and enter through the fine branch of renal artery, that is called like the afferent arterioles, and given out through the efferent arterioles, and that entire capillaries present inside the cup shaped part, that is called like the Bowman's capsule. So what is the Bowman's capsule? Bowman's capsule is the cup shaped parts. These are the double walled layer and that is known as the outer and inner. Outer layer is known as the parietal layer, inner layer is known as the visceral layer. Internally this cup shaped parts or that capsule, याला actual renal capsule भी इथं present म्हणतो आपण, हा किंवा capsular space म्हणतो आपण. यांच्यामध्ये या दोघांना इंटरनल लाइनिंग प्रोव्हाइड करणारा पार्ट्स, ज्या पार्टचं नाव काय, इपिथेलियल टिश्यू. ज्या इपिथेलियल टिश्यूमधील व्हिसरल लेअरमध्ये ज्या स्क्वायमोज इपिथेलियल सेल्स आहेत त्यांचं मॉडिफिकेशन होऊन काही सेल्स तयार होतात. त्या सेलचं नाव लक्षात ठेवा, पोडोसाइट सेल. अँड दॅट सेल इज हेल्पफुल फॉर द अल्ट्रा फिल्ट्रेशन. मग अल्ट्रा फिल्ट्रेशन ऑफ ब्लड ही प्रोसेस कुठं होतं, दॅट इज टेक्स प्लेस इन साइड द माल्फिजियन बॉडी. याच्यानंतर दुसरा पार्ट्स कोणता लक्षात ठेवा, रेनल ट्युब्यूल. ट्युब्यूल म्हणजे सगळ्या ट्यूब्स आहेत आणि रेनल म्हणजे किडनी, किडनीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या म्हणून नाव काय दिलं, रेनल ट्युब्यूल. ॲक्च्युअल किती पार्ट्स आहेत, मेन 3, पण चौथा पार्ट्स कोणता, कलेक्टिंग ट्युब्यूल. फर्स्ट कोणता, पीसीटी. what is PCT? proximal convoluted tubules. these are arise from the Bowman's capsule. Bowman's capsule एक्सटेंड होतात आणि डिसेंडिंग लाईन ऑफ लूप ऑफ हेनले इथपर्यंत हा जो एंटायर पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं, पीसीटी. कुठं प्रेझेंट असतो, एमसीक्यू विचारतात, रेनल कॉर्टेक्स. आणि याच्यानंतर हा जो कनेक्ट होतो तो कुणाला, डिसेंडिंग लाईन. मग यू शेप्ड पार्ट कोणता, लूप ऑफ हेनले. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ पीसीटी, रिअब्सॉर्प्शन ऑफ युजफुल सबस्टन्सेस फ्रॉम द फिल्ट्रेट. त्याला आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहेत. याच्यानंतर लूप ऑफ हेनले कोणत्या टाईपचा असतो, यू शेप्ड. कुठं प्रेझेंट असतो, रेनल
मेडुला, रेनल मेडुलामध्ये प्रेझेंट असेल तर डिपेंडिंग अपॉन लेंथ नेफ्रॉनच्या किती टाइप्स पडल्या, 2. एकाचं नाव कॉर्टिकल, दुसरा जक्स्टा. कॉर्टिकलमध्ये लूप ऑफ हेनले लेंथ किती असते, हायली रिड्यूस्ड असतो किंवा तो नेग्लिजिबल शॉर्ट असतो आणि सुपरफेसिली सिच्युएटेड असतो. मग डीप सिच्युएटेड असेल, लॉंग असेल तर काय म्हणायचं, जक्स्टा. हाच लूप ऑफ हेनलेचा फंक्शन्स काय, तर लूप ऑफ हेनले विच परफॉर्म द फंक्शन टू मेंटेन द सॉल्ट वॉटर बॅलन्स. कारण याच्यातला लूप ऑफ हेनले मधील एक लाईम हा वॉटरला परमिएबल असतो आणि एक सॉल्टला परमिएबल असतो, म्हणून त्या ठिकाणी मेंटेन काय होतं, सॉल्ट वॉटर बॅलन्स. आणि यालाच काय म्हणतो आम्ही, ऑस्मो रेग्युलेशन. तर लूप ऑफ हेनलेचं फंक्शन काय, ऑस्मो रेग्युलेशन. त्यानंतर त्याच्या सराउंडेडला जो पेरिट्युब्युलर नेटवर्क आहे त्यातला सम पार्ट्स ज्यावेळेस त्याला पॅरलल फॉर्म मध्ये येतो त्यावेळेस त्या पॅरलल असणाऱ्या पार्टला काय नाव दिलं आम्ही, व्यासा रेक्टा. तर व्यासा रेक्टा ही हा कुठं प्रेझेंट असतो, पॅरलल टू द लूप ऑफ हेनले. याच्यानंतर असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनलेला जे पार्ट्स आहे अटॅच होणारा त्याचं नाव काय, डीसीटी. डीसीटीचं नाव काय, डिस्टल कॉर्नेटरी ट्युब्युल्स. ॲक्च्युअल हाही पार्ट कुठं प्रेझेंट आहे, रेनल कॉर्टेक्स. आणि यांच्यामध्ये फंक्शन्स कोणतं, रेनल सिक्रेशन. आणि डायरेक्टली ओपन कुणामध्ये होतात, कलेक्टिंग ट्युब्युल्स. आणि कलेक्टिंग ट्युब्युल्स हा मेन नेफ्रॉनमधून कलेक्ट युरिन करतो. त्यानंतर तो डक्ट ऑफ बेलिन तो, त्यानंतर तो बेलिनचा पार्ट्स हा पिरॅमिड्समध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण मेडुलरी पिरॅमिड्स म्हटलं. आणि ॲक्च्युअल तो ओपन होतो ज्या पार्टचं नाव मायनर कॅलेक्स, सेकंड मेजर कॅलेक्स, थर्ड वन इज नोन ॲज द, तिसरा कोणता असतो, renal pelvis, and directly outside the kidney through the point, that point is known as the hilus and that part is known as the ureter. आणि ureter पासून ते urine carry केलं जातं. So this function is regulated due to the presence of nephron. In short, function ultrafiltration, reabsorption, osmoregulation, renal secretion. All these are the functions regulated due to the one of the part, that part is known as the nephron. तर या ठिकाणी आपला स्ट्रक्चरली कंप्लीट नेफ्रॉन हा पार्ट्स कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहात दॅट इज नोन ॲज द फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन. पण हाच पार्ट्स पाहण्यापूर्वी हा डिस्कस केलेला पार्ट्स आपण पाहतोय इन ब्रीफ डायग्रामॅटिक. आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण, नेफ्रॉन्स. Nephron is the structure and functional unit of kidney which is present inside the, कुठं असतो, इनसाइड द किडनी. इमेज मध्ये पाहतोय आपण हे स्ट्रक्चर कशाचं आहे, किडनी, ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ नेफ्रॉन म्हटलं तर नंबर ऑफ नेफ्रॉन्स किती असतात, फर्स्ट वन 1 मिलियन्स ऑफ द नेफ्रॉन प्रेझेंट इनसाइड द इच किडनी. ऍक्च्युअल यांच्यामध्ये जो 1.2 दिला आहे समथिंग डिपेंडिंग अपॉन द अदर सँक्शन्स बुक. एनसीईआरटीचा फिगर लक्षात ठेवायचं. एनसीईआरटी मध्ये आपल्याला इच किडनी विच हॅव्हिंग द 1 मिलियन्स ऑफ नेफ्रॉन तो पार्ट लक्षात ठेवा. या पार्टला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. या ठिकाणी प्रेझेंट आहे. काही पार्ट्स त्याचे कुठे असतात, रेनल कॉर्टेक्स मध्ये आणि काही रेनल मेडुला. तर या एंटायर पार्टला मिळून आपण काय म्हणतो, नेफ्रॉन. सो दॅट नेफ्रॉन विच इज लोकेटेड इनसाइड द किडनी, ज्यांच्यामध्ये हा पार्ट्स असा कसा असतो, हायली कॉइलिंग लाईक स्ट्रक्चर आहे. and that coiling structure they are present in the form of PCT and DCT. ज्या दोघांच्या मध्ये U shaped पार्ट असतो, ज्या पार्टला काय म्हणतो आपण, that is known as the loop of Henle. Actual the nephron along with the collecting tubules. कोणता पार्ट्स आहे, जो कलेक्टिंग ट्युब्युल्स आहे. या कलेक्टिंग ट्युब्युल्सला आणि एंटायर नेफ्रॉनला एकत्रित सांगितलं तर याचा क्वेश्चन लक्षात ठेवायचं. काय म्हणतो आपण याला, युरिनिफेरस ट्युब्युल. So what is the uriniferous tubules? Uriniferous tubules means nephron along with the collecting tubules, they get together to form the uriniferous tubules. Now this nephron, actual uriniferous tubule म्हटलं तर युरिन फॉर्मेशन करणाऱ्या ट्युब्युल शब्द लक्षात ठेवायला सोपा आहे. युरिन फॉर्मेशन किडनीचा फंक्शन आहे, त्यातला स्ट्रक्चर अँड फंक्शनल. नेफ्रॉन आहे, त्यात युरिन फॉर्मेशन करणारे ट्यूब आहेत म्हणून युरिनिफेरस ट्युब्युल्स म्हणतो आपण. स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन मध्ये एक एक पार्ट जर आपण बारकाईने पाहिला तर नेफ्रॉन मधील फर्स्ट पार्ट कोणता आहे, करेक्ट, माल्फेजियन बॉडी आहे. मग माल्फेजियन बॉडी मधील द नेफ्रॉन इज द थिन वॉल्ड कॉइल्ड डक्ट लाइन्ड बाय द सिंगल लेयर्स ऑफ एपिथेलियल सेल. जर इंटरनल लाइनिंग असतील तर 100% कोणत्या सेल्स असतात, एपिथेलियल सेल्स. इट इज द प्रॉक्सिमल एंड्स ऑफ ब्लाइंड. आता या ठिकाणी हा शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. प्रॉक्सिमल म्हणजे फर्स्ट कॉइलिंग जे ट्युब्युल्स आहेत, ब्लाइंड म्हणजेच दॅट इज हॅज नो ओपनिंग एनिवेअर. ज्यांचं ओपनिंग जर आपण आउटर सरफेस मध्ये पाहिलं तर इथं कप शेप्ड पार्ट्स आणि ह्या कशा असतात, क्लोज असतात. म्हणजे अँटेरियर एंड कशा असतात त्याचे, ब्लंट. आणि डीसीटी ओपन कुठे होतात, कलेक्टिंग ट्युब्युल्स मध्ये. तर प्रॉक्सिमल ह्या कशा असतात, ब्लाइंड एंड असतात जे कुठेही ओपन होत नाहीत. पण डीसीटी हे ओपन कुणामध्ये होतात, डीसीटी विच इज ओपन इनसाइड द कुणामध्ये,
कलेक्टिंग ट्युब्युल्स. हा एक बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा की पीसीटी हा एंटरली क्लोज असतात आणि डीसीटी ओपन हे कुणामध्ये होतात कलेक्टिंग ट्युब्युल्स. पहा दॅट इज द एंटायर स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. ऍक्च्युअल या नेफ्रॉन मध्ये पाहिला आपण हा कोणता पार्ट झाला कलेक्टिंग ट्युब्युल्स. यांच्यामधील हा वरचा पार्ट्सला काय म्हटलं कॉर्टेक्स. हा मेडुला. काही पार्ट्स कुणामध्ये प्रेझेंट आहे मेडुला आणि बाकी पार्ट्स कुठे आहे कॉर्टेक्स. ऍक्च्युअल हे स्ट्रक्चर आपल्याला अल्ट्रा स्ट्रक्चर मध्ये पाहायला भेटतं. This proximal and distal ends of the nephron both lies in the cortex of the kidney while middle regions lies in the medulla. मेडुला मध्ये प्रेझेंट असणारा कलेक्टिंग ट्युब्युल्स आणि दुसरा कोणता लूप ऑफ हेनले. पा जनरली द टोटल लेंथ ऑफ नेफ्रॉन म्हणलं तर 40 to 60 mm इन मॅमल्स. ऍक्च्युअल त्याची लेंथ आहे कुणाची नेफ्रॉन. सो ए नेफ्रॉन कॅन बी डिवायडेड इनटू द मेन टू रिजन्स दॅट इज द बोमेन्स कॅप्सूल अँड रेनल ट्युब्युल्स. ऍक्च्युअल हा एवढा जो पार्ट्स आहे याला काय म्हणतो आपण बोमेन्स कॅप्सूल आणि दुसरा हा रेनल ट्युब्युल. आणि या बोमेन्स कॅप्सूलला जर पाहिलं आपण पहा कप शेपडा पार्ट्स ऍक्च्युअली याला काय म्हणतो आपण बोमेन्स कॅप्सूल आणि प्रॉक्सिमल एंड्स हा इथं कसा आहे क्लोज आहे ब्लाइंड आहे आणि तो ओपन या नेफ्रॉन या साइडला होतो. इट इज वाइडेस्ट पार्ट्स ऑफ अबाउट 1.2 mm. याची जर विड्थ पाहिलं आपण तर 1.2 mm काय त्याची विड्थ असते. ज्यांच्यामधील डबल वॉल्ड लेअर येलो कलर मध्ये पाहतोय आपण कोणता पार्ट्स आहे हा कप शेप्ड डबल वॉल्ड लेअर आहे बोमेन्स कॅप्सूल. ज्याला आउटर लेअर आणि इनर लेअर म्हटलं आपण विसरल अँड परायटल आणि डायरेक्टली कंटिन्यू कुणामध्ये होतो रेनल ट्युब्युल्स मध्ये. ज्यापैकी विदिन द कप शेप्ड और बोमेन्स कॅप्सूल पार्ट द ग्लोमेरुलर नेटवर्क ऑफ कॅपिलरीज आर प्रेझेंट दॅट इज नोन एज द ग्लोमेरुलस. पा ग्लोमेरुलस हा कुणाचा पार्ट्स आहे मग बोमेन्स कॅप्सूलच्या मध्ये जो ब्लड कॅपिलरीज आहेत त्यांना काय म्हणायचं ग्लोमेरुलस. सो दिस थिन रेनल आर्टरी म्हणजे ऍक्च्युअल किडनीमध्ये एंट्री करणारा मेन रेनल आर्टरी त्याच्या फाईन ब्रँचेस पडतात त्याला काय म्हटलं आपण आर्टरिओल्स. मग या आर्टरिओलचं नाव काय एफरंट आर्टरिओल्स. ब्लड फिल्ट्रेट होऊन कुठून आउट होतं इफरंट आर्टरिओल्स. म्हणजे या ठिकाणी एफरंट आणि इफरंट आर्टरिओल्स हे ऍक्च्युअल रेनल आर्टरीच्या फाईन ब्रँचेस आहेत ज्यांना एफरंट आणि इफरंट आर्टरिओल्स म्हणतात. ज्याच्यामधील डायमीटर एफरंटचा जास्त असतो कुणापेक्षा इफरंट आणि यांच्यातलं जे ब्लड फिल्ट्रेशन होतं ते प्रायमरी युरिन ऍक्च्युअल कुठे तयार होते इथं कॅप्सुलर स्पेस किंवा ज्याला काय म्हणतो आपण बोमेन्स कॅप्सूल. पा टू टुगेदर आर रेफर ॲज रेनल कार्पस्कल्स. कुणाला म्हटलं आपण रेनल कार्पस्कल्स मग पा glomerulus and Bowman's capsule they get together to form the renal corpuscle which is also known as the Malpighian body. So Malpighian body it consists of main two part. One is the Bowman's capsule and another one is the glomerulus. They get together to form the Malpighian body which is the parts of nephron and located inside the renal cortex. Correct. renal cortex मध्ये प्रेझेंट असणारा Malpighian body. याच्यानंतर पाहिलं आपण Malpighian body मध्ये ऍक्च्युअल युरिन फॉर्मेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या ठिकाणी Malpighian बॉडीला कनेक्ट होणारा हा जो प्रॉक्सिमल ट्युब्युल्स आहेत पीसीटी अराइज फ्रॉम द बेस ऑफ बोमेन्स कॅप्सूल. कोण अराइज होतात रेनल ट्युब्युल. ज्या रेनल ट्युब्युलचे मेन पार्ट्स जर पाहिलं आपण ते किती आहेत 3. कोणते पीसीटी डी लूप ऑफ हेनले आणि डीसीटी आणि पार्ट ऍक्च्युअल ओपन कोणामध्ये होतो कलेक्टिंग ट्युब्युल. तर बोमेन्स कॅप्सूल आणि पीसीटीच्या मध्ये हा जो पार्ट्स आहे तो निक हा डिसेंडिंग लाईन पर्यंत आला याला म्हटलं आपण पीसीटी प्रॉक्सिमल कॉलेट ट्युब्युल्स. त्यानंतर हा यू शेप्ड जो पार्ट्स आहे याला म्हटलं आपण हेनलेज लूप किंवा लूप ऑफ हेनले आणि जो नंतर पार्ट हा कनेक्ट होतो त्याला म्हटलं आपण डिस्टल कॉनेक्टिंग ट्युब्युल्स. इमेज मध्ये पाहतो आपण हा पार्ट झाला यू शेप्ड तो रेनल मेडुला मध्ये प्रेझेंट आहे आणि याच्यानंतर जो एक्सटेंड होणारा पार्ट्स आहे जो अगेन हायली कॉइलेड आणि रेनल कॉर्टेक्स मध्ये असतो ज्याचं नाव डीसीटी. इट टेक्स द हेअरपिन टर्न किंवा यू टर्न अँड रिटर्न टू द कॉर्टेक्स. हा कॉर्टेक्स मध्ये येतो. मग हा परत एक कॉइलिंग पार्ट्स आला ओपनिंग कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये होतं म्हणून त्याला काय म्हटलं आपण डिस्टल कॉलेटेड ट्युब्युल्स. सो दिस मिडल रिजन्स ऑफ द रेनल ट्युब्युल्स इज कॉल्ड लूप ऑफ हेनले. कंटिन्यू टू फॉर्म डीसीटी कंटिन्यू ओपन इनसाइड द कलेक्टिंग डक्ट्स. त्याच्यामधील थिन वॉल्ड जे डिसेंडिंग लाईम्स आहेत आणि थिक वॉल्ड असेंडिंग लाईम हा पार्ट एक लक्षात ठेवा. थिन वॉल्ड कुणामध्ये असतात डिसेंडिंग लाईम हा पा डाऊनवर्ड डायरेक्शनला डिसेंडिंग लिम म्हणतो आपण याला असेंडिंग लिम म्हणतात. असेंडिंग लिम हा कसा असतो थिक असतो आणि डिसेंडिंग लिम हा थिन वॉल्ड आहे आणि त्या दोन्ही पार्टला मिळून नाव दिलं आपण लूप ऑफ हेनले. याच्यानंतर लूप ऑफ हेनलेला कंटिन्यू मध्ये येणारा पार्ट्स कोणता करेक्ट डीसीटी. याच्यामध्ये हा फिल्ट्रेट काय झाला या ठिकाणी युरिन फॉर्मेशन होताना फिल्ट्रेशन त्यातले काही पार्ट्स काय झाले रिलीज झालं म्हणजे याला काय केलं रिअब्सॉर्प्शन
म्हणजेच रिॲब्सॉर्प्शन असं फंक्शन हे कुठं होतं पीसीटी, पण ऍक्च्युअल हा कोणता पार्ट्स आहे लूप ऑफ हेनले. तर यांच्यामध्ये डिसेंडिंग लाईन जो आहे तो डिसेंडिंग लाईन आणि असेंडिंग लाईन, असेंडिंग लाईन आणि डिसेंडिंग लाईनचे आपण परमिएबल पाहिलं तर असेंडिंग लाईन हा नॉट परमिएबल टू वॉटर आणि हा कसा असतो परमिएबल टू वॉटर. सिंपल, डिसेंडिंग लाईन इज permeable to water and ascending line is impermeable to water. That's why to maintain the salt water balance त्यांच्यामध्ये परत हा सॉल्ट वॉटर बॅलन्स मेंटेन करणारा पार्ट्स कोणता आला लूप ऑफ हेनले, ज्या फंक्शन्सला काय म्हणतो आपण करेक्ट ऑस्मो रेग्युलेशन. आफ्टर री एंटरिंग द कॉर्टेक्स द रेनल ट्यूब्यूल्स अगेन्स्ट गेट कॉइल्ड टू फॉर्म द डिस्टल कॉन्व्हेंटिव्ह ट्यूब्यूल्स डीसीटी. फंक्शन काय म्हटलं आपण रेनल सिक्रिशन. ओपन कंटिन्यू कुणामध्ये होतात कलेक्टिंग डक्ट्स. कलेक्टिंग डक्ट्स मध्ये ज्यावेळेस ओपन होतात त्यावेळेस हा कलेक्टिंग डक्टचा पार्ट्स कोणामध्ये प्रेझेंट आहे करेक्ट रेनल मेडुला, मेडुलामध्ये प्रेझेंट आहे. नाव 7 to 8 कलेक्टिंग डक्ट्स जॉईन टू फॉर्म द डक्ट ऑफ बेलिनी विच ओपन इन टू द कॅलेक्स. कॅल्सिस मेनी सिंगल असेल तर कॅलेक्स, कॅलेक्स मध्ये दोन कोणते मायनर आणि मेजर, आणि नंतर तो कोणामध्ये जातो पेल्विस. या पद्धतीनं युरिन फॉर्मेशन झाल्यानंतर फायनल युरिन कलेक्ट होतं. तर पीसीटीचं मेन पीसीटी shows the cells with brush border form the microvilli. पा ज्या एपिथेलियल सेल्स असतात त्या एपिथेलियल सेलचं मॉडिफिकेशन होतं आणि अप्पर एंडला जो फिंगर लाईक प्रोजेक्शन सारखा पार्ट्स येतो ज्याला मायक्रोविलाय म्हणतात. अशा मायक्रोविला ह्या पीसीटी मध्ये असतात पण त्या अपसेंट या डीसीटी मध्ये आहेत. तो मायक्रोविलाय प्रेझेंट इनसाइड द पीसीटी अपसेंट इनसाइड द डीसीटी. त्यांच्यानंतर याच्या सराउंडेडला जो इफरंट आर्टरिओल्स आहेत त्यांच्या कंटिन्यू फाईन ब्रँचेस येतात त्या कॅपिलरीजच्या. या सर्वांना मिळून पा इफरंट आर्टरिओल्स टू कंटिन्यू टू फॉर्म द फाईन ब्रँचेस. पा फाईन ब्रँचेसहून काय तयार होतात इथं ब्लड एक्सचेंज होतं. मग या ज्या ब्लड आहेत त्या ब्ल्यू कलरच्या आहेत त्याला डीऑक्सिडेटेड ब्लड म्हणतात आणि ही कलेक्ट होऊन कुठे येते रेनल व्हेन कडे येते. तर या पूर्ण पार्टला नेटवर्कला काय म्हणायचं पेरिट्युब्युलर कॅपिलरीज किंवा पेरिट्युब्युलर नेटवर्क विच इज सराउंडेड बाय द कुणाला असतात सराउंडिंग बाय द रेनल ट्युब्युल्स. ज्यांच्यामधील सम पार्ट्स काय होतात सम पार्ट्स हे ऍक्च्युअल त्याला काय होतात सराउंडिंगला पॅरलल जातात त्याला व्हॅसा रेक्टा म्हणतात. आता व्हेन्युल्स कुणाला म्हटलं पहा ज्यावेळेस मेनी अशा जिथं एक्सचेंज आर्टरी आणि व्हेन ज्यावेळेस तिथं जॉईंट्स होतात त्यावेळेस मेनी व्हेन्स मेनी स्मॉल व्हेन्स जे जॉईन टू फॉर्म द व्हेन्युल्स आणि व्हेन्युल्स पासून इकडे व्हेन कडे ते पास होतं. ते पुढे आपण सर्क्युलेशन मध्ये किंवा बॉडी फ्लुइड मध्ये आपण तो डिटेल मध्ये पाहणार आहेत. व्हेन्स कोणते याला म्हणतात आर्टरी कशाला म्हणतात तर हा पार्ट जो आहे त्याला काय म्हटलं आपण स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन जे आहे ते ऍक्च्युअल फंक्शन्स ऑफ नेफ्रॉन आहे. ते ऍक्च्युअल युरिन कशी तयार होते कोणकोणत्या फंक्शन्स होतात कोणकोणते पार्ट इन्व्हॉल्व होतात हे आपण सर्व डिटेल्स नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय ज्याला म्हणतो आपण मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन. ओके लेट अस स्टॉप हियर. थँक्यू.